नमस्कार मित्रांनो, मी आयुष कदम आणि आज मी चाललो आहे माझ्या गावी. तर उद्या आमच्या मारुती मंदिराचं उद्घाटन आहे. तर त्या निमित्ताने मी उद्या नाही, आज गावी चाललो आहे. आणि आमची गाडी आता थोड्याच वेळात येईल आमच्या इथे. तर त्याच्यात बसून आपण आपल्या गावी निघूया. तर चला. संबाटा बघा. तर आता मी ऑटोमध्ये बसून खाली चाललो आहे कैलास कॉम्प्लेक्सला. तिकडून आपली गाडी घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. पहिल्यांदाच मी आता माझ्या गावी गाडी नेणार आहे माझी. आणि पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास मी करणार आहे. तर बघूया कशी होतो आहे हा प्रवास. चला. तर आता आपण आहे मानपूरच्या ब्रिजवर आणि आपला प्रवास चालू झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी गाडी चालवतोय आणि स्टार्ट टू एंड मीच चालवणार आहे. माझी फर्स्ट राईड आहे ही, म्हणजे मुंबई टू चिपळूण माझ्या गावी चाललोय मी. तर बघूया. चला. आता भरतोय आम्ही CNG. आम्ही पहिला गाडी घेतलाय CNGसाठी. आता आम्ही चिरनेर फाटेवर आहे आणि आता पेन लागेल थोडं आहे आणि नंतर मग आपण आपल्या डायरेक्ट चिपळूणला जातो. चला. आपण हॉल्ट घेतलाय चाय बी प्यायला या भिवंडी दरबारमध्ये. तर आतून कसं आहे तो तुम्हाला दाखवतो. भिवंडी दरबार चांगलंसं असं हॉटेल आहे. आम्ही तिथे तर चाय नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला निघू. ते बघा. तर आम्ही चाय आणि फ्रेंच फ्राईज थोडेसे मागवलेत. लाईट खाणार आणि प्रवासाला निघणार. कारण की आम्हाला खूप लेट झाला आहे आधीच. तर आम्ही ट्राय करणार अंधाराच्या आधी पोहोचायचं. मी गावाला न्यायला थोडीशी भाजी घेतोय कारण की तिकडे आमच्या गावी काय नसेल. सरप्राईज पण द्यायचं आहे ना. तर आम्हाला 2 दिवसासाठी गुजारा. माझ्या मम्मीचं गाव फक्त 11 किलोमीटर आहे. विचार करतोय इथेच जाऊ एवढं लांब जाण्यापेक्षा. फक्त 11 किलोमीटर. चला रिक्षात बसूया. चला चला. ते बघा रिक्षात बघा. करून झालेले आहे. भाज्या बिज्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही पुढचा प्रवास चालू करूया आपला. चला. मुंबई गोवा हायवे बघा किती एकदम सुंदर. पोटातलं पाणी पण हालत नाही आणि एकदम मजा येते नाईट राईड करायला. मजा येते पण कोण एकदम खाली रस्ते. आता रात्रीची वेळ झाली आणि आम्ही आता CNG भरलाय गाडीत आणि थोड्या वेळात आम्ही आपल्या गावी पोचू. आता महाडलाय आपण. चला मग. तर कोकणातलं सर्वात मोठा अचिव्हमेंट हा टनल, हा बोगदा. ह्याच्यामुळे अख्खे 45 मिनिट्स वाचतात आणि प्रवास खूप इझी होतो त्यामुळे. हे बघा, ह्या मंदिरासाठी आपण एवढा लांब प्रवास केला आहे. तर ह्याचा इतिहास मी उद्या सांगीन पुढच्या पार्ट 2 मध्ये. तर नक्की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा त्यासाठी. फायनली आपण आपल्या घरी पोचलोय. आता बघू आतमध्ये काय चालू आहे. Oh my God.
काही बघ साफसफाई. तर आता जेवून बिवून मी बसलोय बाहेर माझ्या अंगणात. आणि उद्या आहे आमचा मंदिराचं उद्घाटन. तर आता मी थोड्या वेळात जाईन आणि झोपून जाईन, कारण की प्रवास करून दमलोय आणि फर्स्ट टाइम एवढा लांब गाडी आणली माझ्या गावी. तर सुखरूप पोचलोय आम्ही, टेन्शन घेऊ नका, एकदम चांगली गाडी चालवली आहे मी.